योगदान देणारं, विविधांगी क्षेत्रामध्ये योगदान देणारं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी अतिशय भाग्याचा किंवा चांगला क्षण म्हणता येईल. यानंतर या ठिकाणी मी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य अरुण पवार सरांना विनंती करतो की या निमित्तानं आपण आपली नंतर म्हणजे यानंतर या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री DS राठोड सर यांना विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं. आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या संस्थेमध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून बीड जिल्हा भूमिपुत्र कार्य सम्राट या नावानं दैनिक लोकतर्फे जो दिला जाणारा पुरस्कार आहे त्या पुरस्काराकरिता एक मागील 2 महिन्यापासून मी शैक्षणिक संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये वसंतनगर असेल, कोडगाव असेल, या शाळेतील जे विद्यार्थी आपल्या संस्थेतून चांगल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण होऊन वैद्यकीय व्यवसाय असो, इंजिनिअरिंग असो, जे काही 12वी शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण आश्रमशाळेपैकी जास्तीत जास्त मुलं आपल्या शाळेतील असल्यामुळे त्या ठिकाणी माझी निवड करण्यात आली. आणि शिक्षणाबरोबरच मागील 3.5 वर्षाच्या पुढे 7 वर्ष मी सलग सरपंच म्हणून ग्रुप ग्रामपंचायत लमाणतांड्याचा सरपंच म्हणून निर्वाचित होतो. आणि त्याही कालावधीमध्ये ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून जी ग्रामपंचायतची कामं करावी लागतात, शासनाच्या ज्या योजना असतात त्या योजना जनतेपर्यंत, समाजापर्यंत, गावापर्यंत, तांड्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे त्या कार्यामध्येही माझा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रातल्या एकंदरीत ग्रामपंचायतमध्ये ज्या ज्या काही सोयीसुविधा दिल्या जातात त्यामध्येही माझा क्रमांक पहिला आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की एकेका गावामध्ये 3-4 घरकुलाशिवाय 4, 5, 6 ते 7 घरकुलं एका गावामध्ये होते त्यावेळेला. त्याच्यावर कुठल्याच ग्रामपंचायतला मिळाले नाही. पण मी माझ्या गावामध्ये राहणारी जी माणसं आहेत ती बहुतांशी माणसं ही पक्क्या घराची नव्हती. त्यामुळे मी DM साहेबाचा पिच्छा धरून, धनंजय मुंडे साहेबाचा पिच्छा धरून गावातील, केवळ आपल्याच गावातील नव्हे तर पूर्ण ग्रामपंचायत, जेणेकरून 9 गावं होते, त्या 9 गावामध्ये 2 वेळेला सर्वे करून 669 घरं मिळवून दिलीत सर. मी 669 घरं. 669 घरं एका ग्रामपंचायत मध्ये मिळवणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे आपली. त्यामुळं आणि बाकी रस्ता आहे, पाणी आहे, वीज आहे. आणि पाण्याच्याही संदर्भात जर म्हटलं तर आज 1963 पासून हा गाव या ठिकाणी आहे. पण
कायमस्वरूपी पाण्याची योजना झाली नव्हती, ती पण चांगली योजना झाली. तर विशेष म्हणजे आपण केलेलं कार्य हे इतरांपेक्षा वेगळं असल्यामुळे शैक्षणिक विभाग असो किंवा ग्रामपंचायतचा विभाग असो, या दोन्ही आपण सर्व ग्रामपंचायतीपेक्षा सरस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तो सत्कार मिळाला आहे. त्या सत्कारामध्ये शाळेतील मुलं असतील, या ठिकाणी आपल्या शाळेतील कर्मचारी असतील, आपल्या गावाचे प्रमुख, संस्थेचे संस्था प्रमुख राठोड सर असतील, या सगळ्यांचं या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि अध्यक्षाबरोबरच या शाळेतील माझे सर्व सहकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पवार सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राठोड सर, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, माध्यमिकचे कर्मचारी, प्राथमिकचे कर्मचारी, आपल्या सगळ्या या सर्वांकडून या ठिकाणी मला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल या छोट्याशा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, माझ्या गुरुजनांचं, संचालक मंडळांचं, इतरांचं, अध्यक्षांचं, सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं देखील. आणि या ठिकाणी मला हे बोलून या ठिकाणी छोटासा कार्यक्रम घेऊन मी केलेल्या कामाची पावती समाजासमोर ठेवण्याचा या ठिकाणी जो उपक्रम केला, या ठिकाणी त्यांच्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि माझ्याच कर्तृत्वाला, वाटचालीला आपणा सर्वांनी जी चालना दिली त्याबद्दलही सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.